सर्वांना जय श्रीराम. हे बघा, हे मराठी बालभारती इयत्ता 4थीचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये ना 9व्या क्रमांकाचा धडा आहे, ज्याचं नाव आहे ईदगाह. या ईदगाह धड्यामध्ये सर्व मुस्लिम धर्मियांच्या ईदविषयी, त्यांच्या रमजान ईदविषयी किंवा त्यांच्या मस्जिदीविषयी अशी वेगवेगळ्या त्या मुस्लिम धर्मियांची माहिती दिलेली थोडक्यात गोष्टी स्वरूपात इथं सांगितलेली आहे. पण हे बघा, शेवटी बघा स्वाध्यायामध्ये पण काही प्रश्न पण दिले बघा. नमाज संपल्यावर लोक काय काय करतात, ईदच्या दिवशी सकाळ कशी असते, ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा असतो, ईदची प्रार्थना कशी चालते, त्याचे वर्णन करा. आता हे असे प्रश्न आपल्या हिंदू मुलांना 4थीपासूनच शिकवले जाऊ राहिले बघा, आणि ते पण शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये. नेमकं याच्या पाठीमागं काय काय हेतू असू शकतो, किंवा आपल्या मुलांना ईदविषयी किंवा त्यांच्या सणाविषयी माहिती घेऊन आपल्या मुलांना भविष्यात काय फायदा होणार आहे, किंवा हे पाठ्यपुस्तकात देण्यामागे काय होतो असू शकतो या लोकांचा. या गोष्टी म्हणजे हे पाठ्यपुस्तकात देताना शिक्षण मंत्री किंवा ज्यांनी कोणी हा धडा असा टाकलेला आहे, हे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मुस्लिमांच्या जे त्यांच्या ज्या मुस्लिमांच्या ज्या शाळा आहे त्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांविषयी असं आपल्या रामनवमीचे किंवा आपल्या दसऱ्याविषयी किंवा आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी अशा काही माहिती दिलेल्या असतात का त्यांच्या लहान मुलांच्या पुस्तकामध्ये. हा पण एक मोठा चर्चेचा विषय. आपण याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे. मग आपल्याच मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे कशासाठी दिलेलं आहे हा नेमकं. हे आपल्या सकल हिंदू समाज, माझी एक विनंती सगळं आपल्या सकल हिंदू समाजात त्यातले सर्व आपल्या मित्रपरिवाराला, तर त्यांनी याच्याविषयी थोडासा विचार करून जे पण कोणी आपले शिक्षण मंत्री किंवा अजून कोणी आपले आमदार खासदार असेल त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे की हे धडे कशासाठी दिले याच्यामध्ये. आपले म्हणजे हे थोडक्यात लहान मुलांपासून त्यांना असे विषय देऊन मुलांच्या मनात त्यांच्या धर्माविषयी आदर प्रेम निर्माण करून भविष्यात त्यांचं धर्मांतरण करणं, हे पण काहीतरी षडयंत्र असू शकतो या लोकांचं. काही म्हणजे मला असं वाटतं की हे विषय याची काही गरजच नाही आपल्या मुलांना. हे विषय शिकवून भविष्यात कुठं त्यांना काय अडचण की काय खूप मोठं काही शिकायला मिळणार आहे. तर याच्यावरती विचार व्हावा मला असं वाटतं. असं मी सगळ्या आपल्या सकल हिंदू समाजातील मित्रपरिवाराला विनंती करतो. जय श्रीराम.